नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांना टिंब टिंब टोपण नावाने ओळखले जातात. तर ऑप्शन आहे माधवनुज, गोविंदगरज, बालकवी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी बालकवी. त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, ChatGPT कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन आहे गुगल मॅप, ईमेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ChatGPTशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ज्याला मुळीच लिहिता वाचता येत नाही अशा व्यक्ती म्हणजे टिंबटिंब होय. तर ऑप्शन आहे साक्षर, अक्षर, निरक्षर, नवसाक्षर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ज्याला मुळीच वाचता लिहिता येत नाही अशा व्यक्तीला निरक्षर असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. तर ऑप्शन आहे 5 मार्च, 10 मार्च, 8 मार्च, 12 मार्च. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, पावनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन आहे अहमदाबाद, वर्धा, नागपूर, दिल्ली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी वर्धा या जिल्ह्यामध्ये पावनार आश्रम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो. तर ऑप्शन आहे मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो मुंबई. काळा घोडा उत्सव हा मुंबई शहरामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन आहे 1857, 1871, 1894, 1885. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन डी 1885. 1885मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हणतात. घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हणतात. तर ऑप्शन आहे पागा, घोटा, गोशाळा यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पांगा. घोडे बांधण्याच्या जागेस पांगा असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभा खासदार होण्यासाठी किती असावे. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे. तर ऑप्शन आहे 18 वर्ष, 35 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 25 वर्ष. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असणे आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहे. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला आहे. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला आहे. तर ऑप्शन आहे गोपाल हरी देशमुख, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे यापैकी नाही. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते. तर ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर एस राधाकृष्ण, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी डॉक्टर एस राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आणि पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. नेक्स्ट प्रश्न आहे,
केंद्रीय मंत्रिमंडळ हे टिंबटिंब यांना जबाबदार असतो. केंद्रीय मंत्रिमंडळ हे टिंबटिंब यांना जबाबदार असतो. तर ऑप्शन आहे लोकसभा, राष्ट्रपती, विधानसभा यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लोकसभा. केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभा यांना जबाबदार असतो. हा नेक्स्ट प्रश्न आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. तर ऑप्शन आहे सातारा, अहमदनगर, पुणे, सोलापूर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सातारा. चुकून ऑप्शन सी वर गेलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, ओडिसा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गुजरात या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे. तर ऑप्शन आहे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, डेहराडून. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी डेहराडूनमध्ये फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे GST सेवा कराची संबंधित घटना दुरुस्ती कोणती. तर ऑप्शन आहे 121, 101, 94 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 101 GST सेवा कराची संबंधित घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पंचतंत्रचे लेखक कोण आहे. पंचतंत्रचे लेखक कोण आहे. तर ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक, विष्णू शर्मा, प्रेमचंद्र यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी विष्णू शर्मा हे पंचतंत्रचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन आहे 1856, 1894, 1852, 1862. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अंदमान बेटासमूहातील ज्वालामुखी निर्मितीचे बेट कोणते. अंदमान बेटासमूहातील ज्वालामुखीची निर्मितीचे बेट कोणते. तर ऑप्शन आहे कटलँड, ब्रॅन आयलँड, बारातांग, उत्तर अंदमान. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ब्रॅन आयलँड. नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते. तर ऑप्शन आहे दर्पण, ज्ञानप्रकाश, दिनदर्शक, शतपत्रे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दर्पण. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे. तर नाबार्डचे मुख्यालय ऑप्शन आहे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबईमध्ये. नाबार्डचे मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची संख्या किती. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारी खासदाराची संख्या किती. तर ऑप्शन आहे 36, 48, 32, 42. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 48. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची संख्या किती. तर ऑप्शन आहे बी 48. नेक्स्ट प्रश्न आहे सूर्यमालातील सर्वात मोठा ग्रह कोणता. सूर्यमालातील सर्वात मोठा ग्रह कोणता. तर ऑप्शन आहे बृहस्पती, चंद्र, शुक्र, गुरु. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी गुरु. सूर्यमालातील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे.